किल्ले रायगडावरील MTDCच्या ठिकाणी राणीवासाच्या मागच्या बाजूस विविध ठिकाणी दारूच्या बाटल्या आढळून आल्या। शिवभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। गडाच्या प्रवेशद्वारावर काटेकोर तपासणी होत नसल्याचा आरोपही शिवभक्तांनी केला। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात नाला खोलीकरणास सुरुवात झाली आहे। धरणगाव तालुक्यात 420 किलोमीटरपर्यंत हे नाला खोलीकरण करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचण्यास मदत होईल। वर्ध्याच्या कारडा गावात घरगुती वादातून एका महिलेने आपल्या 3 वर्षाच्या मुलासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। शीतल जगदीश कुंभेकर वय वर्ष 30 हिने 3 वर्षाच्या हिमांशू असं मृतकांचं नाव आहे। बोरगाव चिखली इथं 2 चिमुकल्यांचा हौदात बुडून मृत्यू झालाय। मृत झालेले दोघेही चुलत भाऊ होते। दर्शन जगदीश भोये, तन्मय निलेश भोये अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत। कोरेगाव तालुक्यात वडाची वाडी इथं रस्त्याच्या अपुऱ्या कामाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी हलगीनाद आंदोलन केलं। पावसाळ्याचा रस्ता पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। सोलापुरात आशा सेविकांना धमक्या देण्यात आल्या। अल्पवयीन मातांची माहिती प्रशासनाला दिल्याने धमक्या देण्यात आल्या। धमक्या देणाऱ्या नातेवाईकांच्या विरोधात गुन्हे दाखल करा अशी मागणी सेविकांनी केली आहे। शिरूरमध्ये 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला। टेम्पोनं 4 चाकी आणि दुचाकीला धडक दिली, तर अपघातात एकाचा मृत्यू झालाय, 5 जण जखमी आहेत। पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये नो व्हेकल डे पाळण्यात आला। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दुचाकी, सायकल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करत कार्यालय गाठलं। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळाला। खडकवासल्याच्या पाण्यावरून शेतकरी आक्रमक झाले। दुसरं आवर्तन मिळालं नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केलं। सासवडमध्ये काँग्रेसनं कांद्याच्या दरासाठी आंदोलन केले। रस्त्यावर कांदा टाकून सरकारचा निषेध केलाय। कांद्याला 25 रुपये हमी भाव देण्याची मागणी करण्यात आली आहे। पंढरपुरात शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आंदोलन केले। पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। 2 दिवसात पाणी न सोडल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा देण्यात आला। बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेनं 20 मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली। ऑनलाईन औषध विक्री बंद करा, कॉर्पोरेटचं अव्यावसायिक डिस्काउंट बंद करा, बनावट औषध यावर कारवाई करा या मागण्यांसाठी हा बंद पाळण्यात येणार आहे। एसटी प्रवर्गाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाजानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। उपवर्गीकरणाचा निर्णय लवकरात लवकर अंमलात आणा, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली। चाळीसगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली आहे। कांद्याला 300 ते 800 रुपयांपर्यंतच बाजारभाव मिळतोय। उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी कायम आहे। मुंबईकडून कोकणाकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या रांगा लागल्यात। मोठेगावकरची लातूर शाखा बंद करण्यात आली आहे। क्लासेस विरोधात आंदोलन होण्याच्या भीतीने निर्णय घेतल्याची चर्चा आहे। नांदेडमध्ये छावा विद्यार्थी आघाडीनं आंदोलन केलं। नीट पेपरफुटी प्रकरणाचा निषेध करण्यात आला। मोठेगावकर कुलकर्णीच्या फोटोला शाई फासली। गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। या अवकाळी पावसाचा मोठा फटका जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या धान पिकाला बसलाय। साक्री तालुक्यातील वधरणे आणि उमराडी या शिवारात 16 मे रोजी घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात संतापाचं वातावरण आहे। बडणे ते साकीपाई मूकमोर्चा काढून या घटनेच्या गावकऱ्यांनी निषेध केला। रायगडच्या अलिबाग तालुक्यातील उमटे धरणाची पाणी पातळी तळाला गेली असून उमटे धरण क्षेत्रातील 47 गावं आणि 33 आदिवासी वाड्यांचा पाणी प्रश्न ऐरणीवर आहे। 4 ते 5 हजार रुपये खर्च करून पाणी विकत घेण्याची वेळ यातल्या गावकऱ्यांवर आली आहे।